तर ज्या प्रमुख मागण्या होत्या मनोज जरांगे पाटील यांच्या सरसकट मराठ्यांना आरक्षणाची मागणी केली जात होती। आणि मराठा एकच आहेत अशा पद्धतीचं आरक्षण मराठ्यांना मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी होती। यासोबतच हैदराबाद, सातारा, औंध आणि बॉम्बे गॅजेट यांचा उल्लेख त्यांनी केलेला होता। या सगळ्या संदर्भात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ही समिती बैठका घेतेय। या बैठकांमधून एक मसुदा तयार करण्यात आलेला होता आणि हाच मसुदा आता जरांगे पाटील यांना पाठवण्यात आलेला होता। या मसुद्यामध्ये हा एल्गार आपण बघतोय। एकीकडे ही जी उपसमिती आहे आणि सरकारचं हे जे शिष्टमंडळ आहे ते जरांगे पाटील यांची भेट घेत आहे। दुसरीकडे हायकोर्टामध्ये आता या सगळ्या संदर्भातली सुनावणी सुरू आहे। आंदोलकांच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्या वतीनं सतीश माने शिंदे, महाधिवक्ते हे सगळे तिकडे आताची एक मोठी बातमी आपण बघतोय। सरकारचं शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेत आहे आणि त्याच वेळेला हायकोर्टामध्ये जी सुनावणी सुरू होती ती आता उद्यापर्यंत तहकूब करण्यात आलेली आहे। उद्या दुपारी 1 वाजता पुन्हा एकदा ही सुनावणी घेतली जाईल। एक मोठी अपडेट आपण घेतोय। सुनावणीच्या संदर्भातली वेगवेगळ्या पद्धतीचे युक्तिवाद या ठिकाणी मांडले गेलेले होते। आंदोलकांनी सुद्धा त्यांचे युक्तिवाद त्यांच्या वकिलांच्या मार्फत मांडलेले होते। ही सुनावणी आता उद्या पुन्हा एकदा केली जाईल आणि आता आपण थेट जाऊयात। वेदांत नेब आमचे प्रतिनिधी आपल्याला सध्याचे अपडेट्स देत आहेत। वेदांत, सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंसोबत चर्चा करत आहे। आणि उपसमितीचे जे सदस्य आहेत ते सुद्धा समजून सांगतात जी मागणी मनोज पाटील यांची आहे त्या मागणी पुन्हा एकदा लागू वेदांचा आवाज आपल्यापर्यंत काही कारणांमुळे पोहोचत नाहीये। आपण पुन्हा एकदा त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूयात। मात्र सध्याची ही दृश्य आपण पाहतो। सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटील यांची भेट घेत आहे। आता
मराठा आरक्षण याच्यासाठी शिंदे साहेबांच्या समितीनं